हेलो सुपर लर्नर, आजच्या या क्लास 12 अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र बघितलेलं होतं। आज आपण बघणार आहोत स्थूल अर्थशास्त्र। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व बघणार आहोत। पहिल्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती प्रस्तावनापासून ते आज आपण लास्ट लेक्चर या फर्स्ट चॅप्टरचा बघणार आहोत। त्यामध्ये शिकणार आहोत आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व। तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व शिकताना एक गोष्ट बघितली होती की जे काही सूक्ष्म अर्थशास्त्र आहे ते आपल्या डेली लाईफच्या युजेस मध्ये कसं येतं, त्याचं सिग्निफिकंट काय आहे, त्याचं महत्त्व काय आपल्या डेली लाईफ जगत असताना, आपण दैनंदिन जीवन जगताना सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व काय हे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या महत्त्वामध्ये बघितलं होतं। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासूया की स्थूल अर्थशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे महत्त्वपूर्ण आहे। मी तुमच्या सोबत आहे शुभम राऊत आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्या या SR ट्युटोरियलवर आपण अर्थशास्त्र हा विषय घेत आहोत। तर सुरुवात करूया आपण स्थूल अर्थशास्त्राची महत्त्व। स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व म्हणजे नेमकं काय, तर स्थूल अर्थशास्त्राचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय आहे, त्याचं किती पत महत्त्व आहे, ते किती पत सिग्निफिकंट आहे आपल्या दैनंदिन लाईफ जगत असताना, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये त्याला किती महत्त्वाचं स्थान आहे हे जाणून घेणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व होय। तर सुरुवातीला पहिलं जे महत्त्व दिलं आहे स्थूल अर्थशास्त्राचं ते आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती। आता बघा, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती म्हणजे काय, तर आपण बघितलं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे एका छोट्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास नाही किंवा अर्थव्यवस्थेतील एका लहान घटकांचा अभ्यास नाही, तर संपूर्ण जी काही अर्थव्यवस्था आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय। किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूणच जेवढी काही अर्थव्यवस्था आहे, समग्र अर्थव्यवस्था आहे, संपूर्ण अर्थव्यवस्था आहे, तिचा अभ्यास केला जातो, ती कशी वर्क करते, तिची मेथड काय वर्क करण्याची, तिची कार्यपद्धती काय आहे याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो। म्हणूनच म्हटलं आहे की पहिलं महत्त्व आहे स्थूल अर्थशास्त्राचं अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती। तर अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशा प्रकारे कार्य करत आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहे। म्हणून पहिलं महत्त्व आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती। अर्थव्यवस्थेची कार्यपद्धतीमध्ये सांगितलं आहे की स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते। हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते। तर स्थूल आर्थिक विश्लेषण जे आहे म्हणजे स्थूल आर्थिक विश्लेषण जे आहेत आपल्याला म्हणतो एकूण आर्थिक विश्लेषण जे आहे, संपूर्ण आर्थिक विश्लेषण जे आहे ते आपल्याला जी काही आर्थिक व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे त्याची कार्यपद्धतीची एक प्रकारची थीम देते, एक प्रकारची आयडिया देते की कशा प्रकारे त्याची कार्यपद्धती वर्क करत असेल। ओके, इथपर्यंत कळालं की जे काही स्थूल आर्थिक विश्लेषण आहे, समग्र आर्थिक विश्लेषण आहे, एकूण आर्थिक विश्लेषण आहे ते आपल्याला कशाची कल्पना देते, कशाची आयडिया देते, तर अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची आयडिया देते। म्हणून ते म्हटलं आहे की स्थूल आर्थिक विश्लेषण हे आपल्याला आर्थिक व्यवस्थेची जे काही कार्यपद्धती आहे, जे काही मेथड आहे, जी काही वर्किंग मेथड आहे त्याची काय करते, आयडिया देते, तिची कल्पना देते। कोण? स्थूल आर्थिक विश्लेषण। स्थूल आर्थिक विश्लेषण जे आहे ते आपल्याला स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला काय करते, आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते। आणि हे जे स्थूल आर्थिक विश्लेषण आहे, एकूणच आर्थिक विश्लेषण आहे, समग्र आर्थिक विश्लेषण आहे ते कसं असणार आहे, व्यापक असणार आहे। कारण जेव्हा आपण छोट्या आर्थिक विश्लेषणाची गोष्ट करतो, सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाची गोष्ट करतो, ते काय असणार, संकुचित असणार। परंतु जेव्हा आपण एक प्रकारच्या स्थूल, एक प्रकारच्या एकूण, एक प्रकारच्या समग्र आर्थिक विश्लेषणाची गोष्ट करतो तर ते व्यापक म्हणजेच मोठं तर राहणारच आहे। म्हणजे काय, हे जे काही आर्थिक विश्लेषण आहे, स्थूल आर्थिक विश्लेषण हे काय व्यापक आहे, म्हणजे खूप मोठं आहे, खूप 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 मोठं असं व्यापक, खोल आहे, सखोल आहे। आणि ही व्यापक असल्यामुळे अधिक गुंतागुंतीचं देखील असते स्थूल आर्थिक विश्लेषण। आणि मग अशा वेळेस जे काही एकूण आर्थिक चले आहे, आर्थिक चले म्हणजे काय, तर एकूण पुरवठा, एकूण मागणी, बचत, गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, हे सर्व जे गोष्टी आहेत त्यांना आपण काय म्हणतो, आर्थिक चले म्हणतो। आणि ह्या सर्व एकूण आर्थिक चलांचं जे काही वर्तन आहे, म्हणजे याच्यात वाढ होत आहे की घट होत आहे, म्हणजे एखादी पुरवठा वाढत आहे की घटत आहे, मागणी वाढत आहे की घटत आहे, हे समजून घेण्यासाठी देखील आपल्याला स्थूल आर्थिक विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरते। इथपर्यंत क्लिअर झालं विद्यार्थी मित्रांनो की स्थूल आर्थिक विश्लेषण जे आहे ते आपल्याला जी काही आर्थिक व्यवस्था आहे, जी काही आर्थिक व्यवस्था आहे त्याची कार्यपद्धती
ची कल्पना देते आणि हे जे विश्लेषण आहे ते स्थूल असल्यामुळे, समग्र असल्यामुळे, एकूण असल्यामुळे अधिक व्यापक होतं, खूप मोठं होतं आणि गुंतागुंतीचं देखील असतं. आणि मग अशा वेळी जे काही आपले आर्थिक चल आहे, पुरवठा, मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, हे सर्व काही आपले जे आर्थिक चले आहे त्याची जी काही वर्तवणूक आहे, त्याचं जे काही वर्तवणूक आहे, त्याचं जे काही स्टेटस आहे, म्हणजे त्यात वाढ होत आहे की घट होत आहे, हे देखील समजून घेण्यास आपल्याला जे आर्थिक विश्लेषण आहे, स्थूल आर्थिक विश्लेषण, ते काय करते, मदत करते. म्हणून स्थूल आर्थिक विश्लेषण हे महत्त्वपूर्ण आहे. कशासाठी? तर अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो, की जे काही अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आहे ती जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला स्थूल अर्थशास्त्र काय महत्त्वपूर्ण आहे. काय स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहे. तर आपल्याला कशासाठी स्थूल आर्थिक जी काही कार्यपद्धती आहे स्थूल अर्थव्यवस्थेची ती समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक जी विश्लेषण आहे ते महत्त्वपूर्ण आहे. दुसरं महत्त्व जाणून घेऊया आपण. दुसरं महत्त्व आहे स्थूल अर्थशास्त्राचं, ते म्हणजे आर्थिक चढउतार. आता आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगार, रोजगार पातळी यांसारखे जे काही राष्ट्रव्यापी समस्या आहे, की जे काही राष्ट्रव्यापी प्रश्न आहे त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे एकूणच सर्व देशाचे जे काही प्रश्न आहेत, सर्व देशात जे काही घडत आहे, संपूर्ण देशाचं उत्पन्न असेल, मग संपूर्ण देशात होणारं उत्पादन असेल, किंवा संपूर्ण देशाचं होणारं बेरोजगारीचा दर, संपूर्ण देशातील रोजगारीचा दर इत्यादीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आणि एका छोट्या गावाचा अभ्यास सूक्ष्ममध्ये केला जातो. तर आपण इथे गावाचा विचार न करता एकूण देशाचा, राष्ट्राचा, राष्ट्रीयत्वाचा विचार करणार आहोत. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे काही आर्थिक चढउतार होतात, मग कोणत्या गोष्टीत आर्थिक चढउतार होतात? राष्ट्रीय उत्पन्नात चढ होणे किंवा उतार होणे, उत्पादन जे असतं राष्ट्रीय उत्पादन त्यात चढ होणे किंवा त्यात घट होणे, किंवा बेरोजगाराची पातळी वाढणे किंवा बेरोजगार पातळी कमी होणे, रोजगार वाढणे किंवा रोजगार घटणे, हे सर्व जे काही आर्थिक चढउतार होतात ते समजण्यासाठी, त्याचबरोबर हे चढउतार का होत आहे त्याची कारणे, म्हणजे याचं कमी जास्त होण्याचं प्रमाण का होत आहे त्याची कारणे, हे देण्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहे. आणि अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्र मग जे काही चढउतार होतात त्याला नियंत्रित करतात, त्याला कंट्रोलमध्ये आणतात. आणि जे काही उताराची तीव्रता आहे, म्हणजे एकदम बेरोजगारीची पातळी जर वाढत असेल त्याची जी तीव्रता आहे ते देखील कमी करण्यासाठी स्थूल आर्थिक विश्लेषण जे आहे ते मदत करते. इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो. 2 पॉईंट आपण लक्षात घेतले. पहिला पॉईंट होता अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. तर जे काही स्थूल आर्थिक विश्लेषण आहे ते आपल्याला काय करते, आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. ते खूप मोठं असते, व्यापक असते, त्यामुळे गुंतागुंतीचं असते. आणि जे काही आपल्या आर्थिक चल आहे त्याची सुद्धा वर्तवणूक कसं आहे, त्याच्यात वाढ घट होणार आहे याची कल्पना आपल्याला देते. त्यामुळे पहिलं महत्त्व आहे की अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजणे. दुसरा आर्थिक चढउतार. तर जे काही राष्ट्रीय उत्पन्नात चढ होणे, घट होणे, राष्ट्रीय उत्पादनात चढ होणे, घट होणे, रोजगार वाढणे किंवा रोजगार कमी होणे इत्यादीची कल्पना स्थूल अर्थशास्त्र देते. त्याचबरोबर हे का होत आहे, यात बदल का होत आहे, बदल होणे म्हणजे चढउतार का होत आहे त्याची कारणे देखील स्थूल अर्थशास्त्र स्पष्ट करते. आणि ते चढउताराची जी काही तीव्रता आहे ते देखील काय ते कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहे आर्थिक चढउतारीमध्ये. तिसरं त्याचं महत्त्व आहे राष्ट्रीय उत्पन्न. तिसरं त्याचं महत्त्व जे आहे ते आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये महत्त्व आहे. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नात महत्त्वपूर्ण आहे. तिसरं महत्त्व आहे त्याचं राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय सांगितलं आहे, स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे आधी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास होत होता, परंतु जेव्हापासून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास झाला त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न काय असतं, नॅशनल इन्कम काय असतं, आणि सामाजिक लेखा. तर सामाजिक लेखामध्ये ज्यामध्ये राष्ट्राच्या उत्पन्नाची किंवा सर्व गोष्टीची नोंद केलेली असते त्याला सामाजिक लेखा म्हटलं जातं. तर जेव्हापासून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू झाला तेव्हापासून राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम आणि सामाजिक लेखा याचे जे काही महत्त्व होतं, अनन्यसाधारण म्हणजे खूप जास्त जे महत्त्व होतं ते लोकांसमोर आलं. सुरुवातीला जर स्थूल अर्थशास्त्र नसतं तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यासच होत नव्हता, राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखांकनाचा. परंतु जेव्हापासून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू झाला, स्थूल अर्थशास्त्राचा प्रगत असं अध्ययन सुरू झालं, अभ्यास सुरू झाला, स्टडी सुरू झालं, तेव्हापासून नॅशनल इन्कम काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, सामाजिक लेखा काय आहे, त्याचं किती महत्त्व आहे डेली लाईफमध्ये हे लोकांसमोर आलं, त्याचं महत्त्व समोर येऊ लागलं. आणि कोणत्याही राष्ट्रासाठी
कोणतंही आर्थिक धोरण जर ठरवायचं असेल तर त्याचा महत्त्वाचा बेस जो असतो ते त्याचं असते राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. कारण जेव्हा आपल्याकडे किती उत्पन्न आहे त्यानुसारच आपण ठरवू की किती प्रकारे आपल्याला इन्व्हेस्ट करायचं, किती प्रकारे आपण त्यातून गुंतवणूक करू शकतो, किती खर्च करायचा आहे. आपलं उत्पन्न जर आपल्याला माहीत नसेल तर आपण खर्च करू शकत नाही. म्हणून कोणत्याही राष्ट्राला जर आपले आर्थिक धोरण ठरवायचे असेल तर त्यांना राष्ट्रीय उत्पन्न जाणून घेणे महत्त्वाचं ठरते. म्हणून इथं म्हटलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय कोणतंही नवीन आर्थिक धोरण मांडणी करता येत नाहीत. कारण की जर आपलं उत्पन्नच माहीत नसेल तर आपण खर्चाचं प्रमाण ठरवू शकत नाही. म्हणून ते क्लिअर कट सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरण मांडणी करता येत नाहीत. ओके, इथपर्यंत क्लिअर. हे हायलाइट करून देतो मी की राष्ट्रीय उत्पन्नाच्या अध्ययनाशिवाय नवीन आर्थिक धोरण मांडता येत नाही. चौथं जे महत्व आहे स्थूल अर्थशास्त्राचं ते आहे आर्थिक विकास. ओके, आर्थिक विकास. आर्थिक विकास साधण्यासाठी किंवा आर्थिक विकास करून घेण्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहे. स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण का आहे? कारण की आपण बघितलं स्थूल अर्थशास्त्राची जी काही व्याप्ती होती त्यातील तिसरा सिद्धांत काय होता? आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीचे सिद्धांत. त्यामध्ये आपण असं बघितलं की स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे काही विकसित देश आहे त्यातील दारिद्र्याचा दर काय, उत्पन्नाचा दर काय, तेथील सामाजिक समस्या कोणत्या याचं अध्ययन केलं जातं. आणि जे काही अप्रगत देश आहे किंवा कमी प्रगत देश आहे, अविकसनशील देश आहे, तिथे काय दारिद्र्याचं प्रमाण आहे, तिथं काय उत्पन्न दर आहे, तिथे काय सामाजिक प्रश्न आहे याचा विचार केला जातं. आणि अविकसित देशाला विकसित करण्यासाठी व्यूहरचना आखली जाते, धोरणे ठरवली जाते आणि त्याचा आर्थिक विकास साध्य केला जातो अप्रगत देशाचा. हे करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहे. इथे काय सांगितलं आहे की स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे म्हणजे स्थूल अर्थशास्त्रातील अभ्यासामुळे, एकदम विकसित अभ्यासामुळे विकसनशील देश, आता विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग, जसे की आपली इंडिया आहे, चीन आहे, हे विकसनशील देश आहे. इंडिया, चीन हे डेव्हलपिंग कंट्री आहे म्हणजे विकसनशील देश आहे. अमेरिका, इंग्लंड हे डेव्हलप्ड कंट्री आहे, विकसित देश आहे. आणि एक असतो अविकसित, ज्यामध्ये पाकिस्तान, श्रीलंका वगैरे जे आहे ते अविकसित देश आहेत. ओके, तर स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे, स्थूल अर्थशास्त्रात जे काही अध्ययन होतं, प्रगत अध्ययन होत आहे, खूप आधुनिक अध्ययन होत आहे, त्यामुळे विकसनशील जे देश आहे, विकसनशील म्हणजे इंडिया, चीन सारखे जे देश आहे डेव्हलपिंग कंट्री, त्यातील दारिद्र्याचं प्रमाण काय आहे, उत्पन्न व संपत्ती, जी काही आपल्याकडे संपत्ती आहेत, आपली जी काही मालमत्ता आहे त्यातील विषमता, विकसित देशातील दारिद्र्याचं प्रमाण, उत्पन्नातील प्रमाण, संपत्तीतील विषमता, कोणाकडे खूप संपत्ती आहे, कोणाकडे काहीच नाही, कोणी खूप अमीर आहे, कोणी खूप गरीब आहे विकसनशील देशात. त्याचबरोबर लोकांच्या राहणीमानातीलही फरक आहे, गरीब लोक वेगळे राहतात, श्रीमंत लोक वेगळे राहतात, राहणीमानात फरक आहे इत्यादी. जे काही समस्या आहे ते समजण्यास मदत होते. कशामुळे? स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे जे काही विकसनशील देश आहे त्यातील दारिद्र्य, त्यातील उत्पन्नातील विषमता, राहणीमानातील फरक हे समजण्यास मदत होते आणि तेथील आर्थिक विकास जे आहे, विकसनशील देशातील जे काही आर्थिक विकास आहे ते साध्य करण्यासाठी देखील मदत करते. विकसनशील देशातील जे काही आर्थिक विकास आहे ते साध्य करण्यासाठी मदत करते. पाचवं त्याचं महत्व आहे स्थूल अर्थशास्त्राचं, ते आहेत अर्थव्यवस्थेची कामगिरी. ओके, पाचवं महत्व आहे स्थूल अर्थशास्त्राचं, ते आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. तर अर्थव्यवस्थेची कामगिरी बघूया आता. अर्थव्यवस्थेची कामगिरी, आता एखाद्या अर्थव्यवस्थेची कामगिरी कशावरून लक्षात येते तर तिने मागल्या वर्षी किती प्रमाणात त्याची वाढ झाली, किंवा अर्थव्यवस्थेची कामगिरी कशा प्रकारे लक्षात घेऊ शकतो की एखाद्या वस्तूमध्ये मागल्या वर्षीच्या किमती काय होत्या आणि यावर्षी किती वाढ झाली,
म्हणजेच अर्थव्यवस्थेत तेजी येत आहे की मंदी येत आहे हेच त्याची कामगिरी जाणून घेता येते. कशावरून? तर वस्तूच्या मागील व पुढील वर्षाच्या किमतीवरून ठरवता येते. कळालं नसेल तर एक वेळ मी एक्झाम्पल देते, लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेची जर कामगिरी समजायची असेल, अर्थव्यवस्थेची जे काही कामगिरी आहे ते जर समजायची असेल तर आपण त्याची एक प्रकारे कामगिरी समजू शकतो. ते म्हणजे एकतर मागील वर्षात किती प्रकारे विकसित झाला आर्थिक विकास आणि आता किती विकास होत आहे. जर मागल्यापेक्षा जर आता विकास झाला असेल तर कामगिरी चांगली आहे आणि जर आता मागल्या वर्षीच्या पेक्षा जर कमी विकास झाला असेल यावर्षी तर कामगिरी खराब चाललेली आहे. दुसऱ्या प्रकारे म्हणजे 2023 मध्ये एखाद्या वस्तूची किंमत जर 20 रुपये असेल आणि त्याच वस्तूची किंमत 2024 मध्ये जर 40 रुपये होत असेल तर अर्थव्यवस्थेची कामगिरी काय? तेजीची कामगिरी आहे. काय? तेजीची कामगिरी हे समजू शकतो. कशावरून? वस्तूच्या मागील व पुढील वर्षाच्या किमतीच्या तुलनेवर. इथे तेच सांगितलेलं आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. आता आपण पहिलेच म्हटलं होतं संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्यामुळे एकूण जी काही अर्थव्यवस्थेची कामगिरी आहे, संपूर्ण जी काही अर्थव्यवस्थेची कामगिरी आहे ते समजून घेण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी, त्याचं अध्ययन करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. स्थूल अर्थशास्त्र काय करते? त्यासाठी मदत करते. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाची जे काही आकडेवारी असतो, मागल्या वर्षीच राष्ट्रीय उत्पन्न आणि या वर्षीच राष्ट्रीय उत्पन्न, त्याची जी काही आकडेवारी आहे त्याचा दीर्घकाळ म्हणजे खूप पुढे चालू नाही त्याची अर्थव्यवस्थेची कामगिरीचं मापन करण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय? तर राष्ट्रीय उत्पन्नातील जे काही आकडेवारी असतात, राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही संख्या असतात त्याचा उपयोग आपण दीर्घकाळात म्हणजे पुढचे अधिकच्या अधिक काळामध्ये आपण अर्थव्यवस्थेची कामगिरीचे मापन करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू सेवांच्या किमतीची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू सेवांच्या किमतीशी केली जाते आणि अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाची कामगिरी आपण अभ्यास शकतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेची कामगिरी मोजू शकतो. कशाद्वारे? तर 2 कालावधीतील वस्तूच्या व सेवांच्या किमतीद्वारे. 6वं जे त्याचा सिग्निफिकन्स आहे म्हणजेच महत्त्व आहे स्थूल अर्थशास्त्रात ते आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. ओके. तर स्थूल आर्थिक चले कोणकोणती आहे? स्थूल आर्थिक चलामध्ये एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, बेरोजगारी, रोजगाराची सामान्य किंमत पातळी, वस्तूची सामान्य किंमत पातळी असेल, व्यापार चक्र, हे जे काही स्थूल चले आहेत, जे काही स्थूल म्हणजे समग्र चले आहेत त्याचा देखील अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. तर स्थूल आर्थिक चले जे आहे एकूण उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण मागणी, एकूण पुरवठा, रोजगार, बेरोजगारी, सामान्य किंमत पातळ, वस्तूची व सेवांच्या किमती, हे जे काही सर्व आहेत ते आहे आपले स्थूल आर्थिक चले. काय? स्थूल आर्थिक चले. काय? त्या स्थूल आर्थिक चले आहेत आणि याचा अभ्यास आपण काय केला जातो? स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजेच काय इथे सांगितलं आहे की स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास, स्थूल आर्थिक चले आहे हे सर्व त्याचा अभ्यास करण्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहे. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी जी काही अर्थव्यवस्था आहे तिचं जर कार्य वर्क कशी करते ते जर समजून घ्यायचं असेल तर आपल्या त्यातील जे काही आर्थिक चले आहेत, स्थूल आर्थिक चले, त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचं असते. जर आपल्याला आपलं शरीर कसं वर्क करते ते जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यातील एक एक फंक्शन, डोळे, कान, तोंड, हे कसं वर्क करते ते समजून घ्यावं लागतं. तशाच प्रकारे संपूर्ण अर्थव्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर त्यातील एक एक जे आर्थिक चल आहे ते कसं काम करतं ते समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण आहेत. इथं सांगितलं आहे की अर्थव्यवस्थेचे जर कार्य समजून घ्यायचे असेल तर स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. आपल्याला अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या जर जाणून घ्यायच्या असेल तर त्या एकूण उत्पन्न, उत्पादन, रोजगार, बेरोजगार, सामान्य किंमत पातळी यासारख्याच आर्थिक चलाशी संबंधित असते. त्यामुळे हे समजून घेणे महत्त्वपूर्ण आहे. हे आर्थिक चले आपल्याला समजले पाहिजे. म्हणजेच काय? स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे हे महत्त्वपूर्ण आहे. 7वं महत्त्व आहे स्थूल अर्थशास्त्राचं ते आहे सामान्य रोजगार पातळी. काय? सामान्य रोजगार पातळी. तर आपण बघू शकतो की स्थूल अर्थशास्त्रात रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. स्थूल अर्थशास्त्र काय करते? रोजगाराची सर्वसाधारण पातळी काय राहील ते ठरवण्यासाठी सुद्धा मदत करते. आपण पहिला सिद्धांत बघितला होता रोजगार आणि उत्पन्न सिद्धांत. त्यामध्ये आपण बघितलं की रोजगार कसं ठरते तर उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यावरून रोजगाराची पातळी ठरवली जाते.
म्हणूनच स्थूल अर्थशास्त्र ही रोजगाराची सर्वसाधारण पातळी जी आहे ते ठरवण्यासाठी मदत करते. म्हणून जे स्थूल अर्थशास्त्र आहे ते महत्त्वाचं आहे डेली लाईफमध्ये. आत्तापर्यंत आपण जे काही बघितले महत्त्व ते एक वेळा रिकॉल करूया. पहिलं जे महत्त्व बघितलं होतं ते अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे स्थूल अर्थशास्त्र. दुसरे जे काही आर्थिक चढउतार होतात त्याची कारणे व त्याची तीव्रता कमी करण्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र महत्त्व आहे. तिसरं होतं राष्ट्रीय उत्पन्न समजून घेण्यासाठी त्याचं महत्त्व काय ते समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्व आहे. आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. अर्थव्यवस्थेची जी काही कामगिरी होत आहे, अर्थव्यवस्थेत जे काही राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे किंवा घटत आहे हे समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण ठरतं. जे काही स्थूल आर्थिक चले आहे त्याचा देखील अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. आणि आखरी 7वं जे महत्त्व आहे ते आहे सामान्य रोजगार पातळी कशी निश्चित होते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये रोजगाराची जी सर्वसाधारण पातळी आहे ते कशी ठरवली जाते हे समजून घेण्यासाठी देखील स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. आणि आता काही जणांचं म्हणणं असतं की आम्हाला पॉईंट लक्षात राहत नाही, तर त्यासाठी तुम्हाला खूप वाचन करावं लागतं. कमीत कमी एक चॅप्टर आता आपला कंप्लीट झाला आहे, त्याचे व्हिडिओ 2 वेळा बघावं लागतं आणि हा चॅप्टर तुम्हाला कमीत कमी 3 वेळा स्वतः वाचावं लागतं. एक तर आत्ता वाचा, एक 15 दिवसांनी आणि एक हा महिना संपल्यानंतर वाचा. म्हणजे 3 वेळा तुमचं रिव्हिजन होतं. आणि नोट्स आपल्या अकॅडमीचं चॅनल आहे SR ट्युटोरियल टेलिग्रामवर, तिथे तुम्हाला याचे सर्व नोट्स मिळेल. हँड रिटन नोट्स आहे, मी तुम्हाला आता दाखवणारच आहे, तिथे तुम्हाला मिळेल. प्लस सोप्या भाषेतील जे काही एक्सप्लेनेशन आहे हे तुम्हाला पाठ नसेल होतं. एक्सप्लेनेशन टेक्स्टबुकचं खूप हार्ड एक्सप्लेनेशन आहे, हार्ड वर्ड आहे, तर आपलं सोप्या भाषेत मी केलेलं एक्सप्लेनेशन आहे, एक लाईनचं 2 लाईनचं. आणि पॉईंट तुम्हाला पाठ नसेल होत त्याचे पॉईंट तुम्हाला मी टी डायग्राम करून देणार आहे, तुम्हाला एक प्रकारचे चार्ट देणार आहे पॉईंट कसे लक्षात ठेवायचे. तर डोंट वरी अबाउट इट, फक्त आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. SR ट्युटरला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पटकन आपण लाईव्ह आलो पाहिजे. आणि 2025मध्ये हा आर्ट्सचा रिझल्ट आणि कॉमर्सचा रिझल्ट इकॉनॉमिक्समधला 100 आउट ऑफ 100 आणण्याची जिम्मेदारी माझी आहे, कारण मी स्कोर केलेला आहे 97. ओके, 97 मार्क्स आणलेला आहे आणि याच्या पुढे 100 पैकी 100 आणण्याची जिम्मेदारी माझी. फक्त माझ्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा आणि मी जे जे सांगते, जे जे तुम्हाला कंटेंट देते, नोट्स देते, टी डायग्राम देते, त्याला रिव्हिजन करा. व्हिडिओ लेक्चर पुन्हा पुन्हा ऐका आणि जानेवारी महिन्यात जे काही 1 शॉट लेक्चर होतील ते सुद्धा बघत चला. भेटूया याच्या पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचा फरक एका 15 मिनिटात बघूया आणि नंतर धड्याचे जे काही स्वाध्याय आहेत ते सुद्धा बघूया. धन्यवाद आपला ह्या लेक्चर बघण्यासाठी आणि भेटूया पुढल्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टरसह.